भीमाशंकर नगरातून नाला क्रमांक 14 मंजूर झाला असून यामुळे घरे आणि प्लॉट्स बाधित होणार नाहीत यासाठी नक्कीच मी प्रयत्न करतो असा शब्द सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी दिला। याबाबत अधिक माहिती अशी, नई जिंदगी परिसरातील भीमाशंकर नगरातून नाला क्रमांक 14 हा मंजूर झाला असून त्या अनुषंगानं भीमाशंकर नगरातील नागरिकांना या संदर्भात सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडून नोटीस देण्यात आली होती। दरम्यान भीमाशंकर नगरामध्ये नागरिकांनी घरं बांधली आहेत। अशातच घरासमोरून किंवा प्लॉटसमोरून नाला जात असून त्यामुळं आमचं घर आणि प्लॉट हे बाधित होणार असून हे होऊ नये या संदर्भात सभागृह नेते नरेंद्र काळे यांना भीमाशंकर नगरातील नागरिकांनी भेट घेऊन सदरील नाला क्रमांक 14 संदर्भात निवेदन देऊन विनंती केली असून सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी देखील नक्कीच मी या संदर्भात प्रयत्न करतो असा शब्द भीमाशंकर नगरातील नागरिकांना दिला आहे। त्यामुळं भीमाशंकर नगरातील नागरिकांमध्ये एक प्रकारचं सद्यस्थितीला समाधान व्यक्त करण्यात येत असून या संदर्भात अधिक माहिती भीमाशंकर नगर येथील जागेचे मूळ मालक संकेत नमशेट्टी यांनी दिली। नई जिंदगी भीमाशंकर नगर येथील जागेचे मूळ मालक आहे। तर सध्या चर्चेत असलेल्या नवीन नाला मंजुरी अंतर्गत जे मला त्याचप्रमाणे माझी इतर ग्राहकांना नागरिकांना नोटीस आली होती भीमाशंकर नगरमध्ये की हा नाला मंजूर झाला असून तिथील जे काही घरं बांधकाम वगैरे आहे त्यांना धोका पोचण्याची शक्यता आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही उपायुक्त आयुक्तांची भेट घेतली होती। तर त्याचप्रमाणे आम्ही सर्व नागरिकांना देखील विनंती केली होती की आपण परत जाऊन नरेंद्र काळे साहेब मान्य सभागृह नेत्यांना देखील भेट देऊयात। तर आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे सर्वांच्या की तिथे तो नाला नसून ती एक गटार आहे जी वेळोवेळी सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी येऊन मोकळी जागा आहे असे समजून त्यांनी त्याचे रुंदीकरण केलेले आहे। तर आमची परत एकदा सर्व नागरिकांकडून तसेच माझी देखील मालक म्हणून आयुक्त व तसेच सभागृह नेता व इतर सरकारी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी परत एकदा त्या जागेचं सर्वेक्षण करावं व जो काही नाला क्रमांक 14 त्यांनी मंजूर केलेला आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याची त्यांनी पुन्हा एकदा पाहणी करावी। तो फक्त भीमाशंकर नगरमधील नागरिकांना जे त्यांनी नोटीस दिलेली आहे त्याची परत एकदा त्यांनी शहानिशा करावी, कारण तिथे सर्वसामान्य नागरिक लोक राहत आहेत ज्यांनी हा नाला मंजूर होण्याअगोदरच तिथे आमच्याकडून प्लॉट घेतलेले होते व त्यांनी बांधकाम चालू केल्यानंतर 1 महिन्या अगोदर त्यांना नोटीस येते की तिथल्या बांधकामाला धोका आहे। तर हा सर्वसामान्य नागरिकांवरती तसेच तिथील लोकांवरती अन्याय